कुणाला सुंबरान कुणाला उभा राहिल्या जाग्याला आया मारी कुणाला हाक मारी कुणाला माझ्या गावाला हेड माळ सीताला हेड माळ सीताला पवळ्या सीताला त्या लक्ष्मी त्या देवीला माता मरगुबाईला राजा संताला बाळ ब्रह्मचारीला संत शिरोमणी बघा अण्णा बघा महाराजांच्या चरणाला वंदन मी करून मारी कुणाला माझ्या कुळ स्वामीला वन काशी सुरुवातीच्या बाबाईच्या पतीला भिरू देवाला मतच्या गुरुला या रेवानया सीताला सीता मारी रायाला देवा पांडुरंगाला कार्या साधू संताला आपले पात्र थिएटर मध्ये टाका आया मारी कुणाला गारे गोटी पेट्याला वया मुद्दाला या तेट्याला वया भातायाच्या होप्याला वया आदमापुरे गावाला भंडाऱ्याचं भूषण सुभाष बोंगडे नवच्याचं घेताना म्हणजे माझे उल्हास पात्र जाण्यासाठी बरेच लांब जावा केला सेवया जातो माझ्या मरगाला मामाच्या चमत्कार केला सुरुवात त्या गावाला वया त्या गावाला वया बैल के में होते सवार चली रे मैं तो अपने साजन के द्वार चली रे काय झालं वस्ताद या ठिकाणी 6 नंबर बघा 9 नंबर बघा त्या बग्यामध्ये मी विलासभाऊ संगीत आलो आणि खरोखर
त्या गावाचं कौतुक करावं तेवढं थोडं या ठिकाणी. तिथलं शिस्तबद्ध, तिथलं व्यवस्था, हे खरोखर त्या गावचं किती कौतुक करावं तेवढं थोडं वाटतं या ठिकाणी. जेवढं कौतुक कराल तेवढं कमी आहे. कारण मी सगळ्या बग्यात बघितलो, हे 9 नंबर जे बगा आहे त्या बग्याबद्दल एवढं शिस्तबद्ध, एवढं चांगलं, म्हणजे समाधान वाटतंय की एका जागेवर कोणी थांबू नका. असं या बग्याचं महिमा वेगळ्या ठिकाणी. महिमा वेगळे असायला आपले पात्र इतरत्र कुठेही टाकू नका. सर्वांना हात जोडून विनंती आहे की टेलर मध्येच पात्र टाका. भोजन करायला पिण्याच्या पाण्याची सोय टँकर पाशी केलेली आहे. जसं आज आपण त्या बाळूमामाचा चमत्कार, त्या बाळूमामाचा भंडाऱ्याचा महिमा त्या ठिकाणी कसा घडला असायला गमन जावायचं. पात्र कोणीही इथं टाकू नका. त्या वेळेला वृका त्या कर्नाटक भागामध्ये त्या ठिकाणी बाळूमामाने वृका लहान वयात तिकडे तिकडे फिरत होता. त्याच वेळेला फिरायला लहान वयाला लागले होतं मी राखण करायला. जसं या बाळूमामानं लहान वयात जैनाची बस्तीची दर्शन दाखवलं त्या ठिकाणी. बाळू मामा एक आगळा वेगळा लहान मुलगा होता या ठिकाणी. आगळा वेगळा देव असायला लहानपणी लागला होता चमत्कार दाखवायला सर्व भाविक लोकाला. जसं त्या ठिकाणी वरका कोडे पडलं होतं त्या माया पापाला या ठिकाणी तो बाळू इकडे तिकडे फिरतोय त्या ठिकाणी. त्याला वरका शेळ्या मेंढ्या राखण्यासाठी त्याच वेळेला पाहिजे काही तर कामाला व्हायला माझ्या बाळूला लागला इकडे तिकडे फिरायला म्हणून विचार केला मनाला. एवढ्या त्या वेळेला एवढ्या त्या टाईमाला एवढ्या त्या बघा वेळेला एवढ्या त्या बघा टाईमाला. सर्वांना विनंती आहे की आपले पात्र टेलर मध्ये टाका. पिण्याच्या पाण्याची सोय टँकर पाशी केलेली आहे. तान्या बघा बाळूला संगतीला घेऊन चालला कोट्या बघा निघून. महिलांना विनंती आहे की चालला कोट्या बघा निघून. आपण उठल्यामुळे दुसऱ्याच्या पात्रामध्ये माती जाणार नाही याची खबरदारी घ्या. रुकडी वळगा मनगाव गावाला रुकडी वळगा मनगाव गावाला. पाण्याची सोय गावाड्याला कोणीही गडबड गावाड्याला. संत बाळूमामा तुझा जीव माझा गुंतला गे. उषा काली फोटो तुझा चांद रातीला उषा काली फोटो तुझा चांद रातीला. त्यांनी माहीत पद्धतीने उषा काली फोटो तुझा चांद रातीला उषा काली फोटो तुझा चांद रातीला. हॅलो, दर्शनाला कोणीही गडबड करू नका. रांगेत दर्शन घ्या. गडबड गोंधळ करू नका. सर्वांना विनंती आहे की शेजारी आसपास आपले जेवण करत आहे तरी कुणीही गडबड गोंधळ करू नका. आपले पात्र टेलर मध्येच टाका. जसं त्या बाळू मामानं दर्शन रांगेमध्येच घ्या. त्या बाळू मामा लहान वयात होता त्या ठिकाणी आणि लागला होता मात्र विचार करायला त्याच मात्र जागी आला. सर्वांना विनंती आहे की आपण दर्शन रांगेत घ्या. गडबड गोंधळ कोणीही करू नका. आपले पात्र पाठीमागे टेलर उभा आहे. पाण्याची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी गडबड गोंधळ कोणीही करू नका. दर्शन रांगेमध्ये घ्या.
ज्या भाविकांना देणगी द्यायची असेल त्यांनी स्टेज समोर येऊन संत बाळूमामा पालखी सोहळ्याकरता सगळं हाताने मदत करा. येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे बोंगडेवाडी ग्रामस्थांतर्फे हार्दिक हार्दिक असे स्वागत. महिलांना विनंती आहे की आपण लाईन लावा, कोणीही गडबड करू नका, दर्शन रांगेत घ्या. आपले पात्र टेलर मध्ये टाका, इतरत्र कोणीही टाकू नका. हॅलो 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 जे भाविक भक्त प्रसादाचे राहिले असतील त्यांनी पुरुष मंडळीच्या लाईन मध्ये प्रसादासाठी घ्या. महिलांना विनंती आहे की लाईन व्यवस्थित करा आणि रांगेत उभे राहा, गडबड करू नका. जेवणासाठी जे राहिले असतील त्यांनी वरच्या साईडला बसा. महिला मंडळ सगळं जे राहिले असतील वाडेकरी महिला त्यांनी वरच्या साईडला बसा. हॅलो, हे बघा आता माईक पण ठेवा, थोडा वेळ कार्यक्रम पार पडू द्या. कार्यकर्ते माईक पण ठेवा. हे बघा राहिलेल्या सर्व भक्तांनी स्वयंपाकघराजवळ पंगत करून बसायचे आता. आणि या ठिकाणी कार्यक्रम ज्यांना ऐकायचा असेल त्यांनी मंडपामध्ये बसा. सगळे भक्त मंडळी कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी मंडपामध्ये बसून घ्या, ही सर्वांना विनंती आहे. चालू द्या चालू द्या. वाडेकरी इथे गमेले बांधल्या घ्यावर चला. जे काही जेवायच्या महिला मंडळ राहिले असतील त्यांनी आता वरल्या साईडला बसायचंय आणि सर्वांनी दर्शन लाईनशीर घ्या, गडबड करू नका. ज्या कोणी महिला जेवायच्या राहिल्या असत्या त्यांनी वरल्या साईडला जेवायला बसायचंय मंडपाकड. लाईनशीर दर्शन घ्या, दर्शनाला गर्दी करू नका, लाईन लावा. माईक बंद करा, माईक बंद करा. सरपंच साहेब चालू कार्यक्रम चालू करू द्या. हो माघारी आलो, ते फोनवाला बोलू द्या आलो मागे. बोलाव बोलाव चांगले, बोलाव बोलाव चांगले, बाळू मामाच्या कृपेन आमचं नशीब चांगलं. बाळू मामाच्या कृपेन आमचं मंडळ जमलं. बाळू मामाच्या कृपेन आमचं मंडळ जमलं. बाळू मामाच्या कृपेन आमचं नशीब चांगलं. बोलावे चांगले, बोलाव बोलावे चांगले, माया का देवीच्या कृपेन आमचं नशीब चांगलं. माया का देवीच्या कृपेन आमचं मंडळ जमलं. देवीच्या कृपेन आमचं मंडळ जमलं. माया का देवीच्या कृपेन आमचं नशीब चांगलं. हॅलो, महिलांना विनंती आहे आपल्या तुंबराने कुणाला, तुंबराने कुणाला भांडी घालण्यासाठी थांबा.
सोडल्या आल्या जाग्याला घेता धरतो गायाला घेता धरतो गायाला माझ्या मामान लहान वयात लहान वयात लहान वयात अकुल गाव सोडून या आलं कोट निघून रुकडी बगा मानगाव मानगाव गावाला काय झालं वस्ताच्या ठिकाणी विचार केला मामाने म्हणाला त्याच मात्र विहरा आले रुकडी गावाला जसं या मायाप्पा पाटलानं त्या बाळूच्या बापानं जसं त्या ठिकाणी त्या लहान तान्या बाळूला त्या ठिकाणी जसं हाताला धरलं त्या ठिकाणी पायी चालत चालत बरं का अकुळ गाव सोडलं त्या ठिकाणी निघून आलं होतं त्या रुकडे मानगाव गावाला त्या ठिकाणी आले रुकडी मानगाव गावाला त्याच मात्र विहरा लागली होती काय करायला त्या विहरा जसं या रुकडी मानगावचं धनगर होतं या ठिकाणी मेंढ्या मेंढ वाड्याला होत्या सर्व धनगर बसल्याला होतं या ठिकाणी बसलेले आता एका जागेला विचार केला धनगर लोकांनी म्हणाला त्या ठिकाणी मायाप्पा पाटील सुद्धा जाऊन त्या ठिकाणी दोन्ही हात जोडला त्यावेळेला बोलतोय त्या धनगर दादाला त्या ठिकाणी एवढ्या लहान तान्या बाळूला तुमच्या शेळ्या मेंढ्या राखण्यासाठी तुम्ही चाकरीला ठेवून घ्यावं या ठिकाणी तुम्ही देवावर चाकरीला ठेवून शेळ्या मेंढ्याचा चारा करण्यासाठी या विहेला म्हणून लागला होती बोलायला जसं या सर्व धनगरानं विचार केलं त्या ठिकाणी सगळ्यात लहान ताना बाळू होता या ठिकाणी बारीक सारीक छोटू मोठू प्रत्येकाचं काम करेल या ठिकाणी म्हणून लागला होता सांगायला त्याच मात्र लोकांना मेंढ्या होता राखीत मेंढ्या होता राखीत लहान बघा वयात लहान बघा वयात बाळू याच्या पायात बाळू याच्या पायात लक्ष्मी या ओटीवर लक्ष्मी या ओटीवर लक्ष्मी या ओटीवर लक्ष्मी या ओटीवर मेंढ्या मेंढ्या वाड्याला मेंढ्या मेंढ्या वाड्याला वाढू देवा लागेल वाढू देवा लागेल दया बघा दुधान दया बघा दुधान घर होत बरेच घर होत बरेच काय झालं त्या ठिकाणी बाजूच्या पायात लक्ष्मी हसायला विचार केला म्हणाला लागली होती दया दुधाने मात्र बरोबराची उयाला जसं या बाळू प्रका त्या ठिकाणी त्या रुकडी मानगाव गावामध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाचं शेळ्या मेंढ्या राखत होता त्या वेळेला प्रत्येकाचे शेळ्या मेंढ्या त्याच मात्र ठिकाणीला राखत असताना बारीक सारीक प्रत्येक जण जसं काम सांगत होतं त्या लहान तान्या बाळूला त्या ठिकाणी लागला होता काम प्रत्येकाचं करायला त्याच मात्र जागी आला बाळू झाडं आणजा म्हणले की आणायचं त्या ठिकाणी बाळू दूध काढून दे म्हणले की प्रत्येकाला दूध काढून देत होतं बर का असं बरं का एक कली सभा होत या ठिकाणी लहान वयात बरं का बाळू मामाने लागला होता चाकरी काढायला त्याच वेळेला लागला होता चाकरी करायला बाळू मामा त्या वेळेला जसं बरं का उन्हाळ्याचा दिवस होता या ठिकाणी ऊन मी म्हणत होत त्या ठिकाणी प्रत्येक मेंढक्याला पाणी पाजवत होता त्याच वेळेला पाणी लागलं होतं पाजायला प्रत्येक मेंढक्याला विचार केला म्हणाला त्याच मात्र जागी आला जसं बरं का उन्हाळा संपलं बरं का त्याच वेळेला कोडे पडलं होतं त्या सर्व मेंढक्यांना त्याच वेळेला कोड्या पडल्या जीवाला काय करावं या जागेला म्हणून मेंढक्याने विचार केला म्हणाला पावसाळ्याच्या चारणीला त्या ठिकाणी हे कोकण भाग सोडायचं निघून जायचं खालती कडल्या मुलकाला त्याच वेळेला
त्याच पर मुलकाला मेंढ्याची चारणी करायला म्हणून विचार केला म्हणाला येवऱ्या त्यावे बघा वेळेला येवऱ्या त्यावे बघा टायमाला महिला मंडळींनी भांडे घासायला जायचंय. महिला मंडळ भांडे घासायला लवकर जा. माने गावचे बघा गेले मेंढ्या वे बघा घेऊन शेळ्या मेंढ्या वे बघा घेऊन पावसाळ्याच्या या चरणी लावया पावसाळ्याच्या या चरणी लावे बघाया ओवी लावे सतेश कोले करे बघा सतेश कोले करे बघा दोनशे एक या रुपये 201 रुपये गेल्या तेव्हा भगवान गेल्या तेव्हा मंडळाच्या वतीने वया आभारी मी मानतो काय झालं त्या ठिकाणी विचार केला म्हणाला लागलं ती चारणी करायला विचार मात्र मोहन गांजे त्यांनी आपल्या त्या ओळीकार मंडळासाठी 101 रुपये दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी. ज्यांनी जसं मला एका हाताने दिलं त्या बाळू मामाने त्या लक्ष्मीने 10 हाताने देऊन चालू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने मी विनंती करतो. काय झालं विचार केला म्हणाला जसं येरुकडी माणगावचं धनगर त्या ठिकाणी आपापलं वाटकरची बांधून घेतलं. त्या ठिकाणी उन्हाळा संपल्यानंतर पावसाळ्याच्या चारणीला ब्रेका त्याच वेळेला पावसाळ्याच्या चारणीला निघून मात्र चालली असायला पर मुलखाला विचार केला होता म्हणाला त्या जागेला चाललेल्या होळीसाठी साहेबराव गोरे यांनी आपल्या या होळीकार मंडळासाठी 101 रुपये बक्षीस दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. ज्यांनी जसं मला एका हाताने दिलं त्या बाळू मामानं त्या लक्ष्मीने 10 हाताने देऊन चालू दे त्यांचं घर भरू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो. जसं त्यावर एका सर्व मेंढिकानं विचार केलं त्या ठिकाणी लहानताना बाळू संगतीला होता त्याच वेळेला लहान बाळू संगतीला विचार केला होता म्हणाला निघून मात्र चालली असायला चाललेल्या होळीसाठी धनो लिंबाळकर यांनी आपल्या होळीकार मंडळासाठी 51 रुपये बक्षीस दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. चाललेल्या कार्यक्रमासाठी शांतीनाथ कोरे या मंडळानं त्या भक्तांना आपल्या होळीसाठी 101 रुपये बक्षीस दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. ज्यांनी जसं मला एका हाताने दिलं त्या बाळू मामानं 10 हाताने देऊन चालू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो. काय झालं त्या ठिकाणी जसं कार्य म्हणजे पाऊस पडत होतं या ठिकाणी वाटकरची आपापलं बांधून घेतलं. त्या ठिकाणी पावसाळ्याच्या चारणीला कोकण भाग सोडून ब्रेका त्याच वेळेला निघूनच्या या चालेल्या कोकण भाग या सोडून कोकण भाग या सोडून पावसाळ्या
कुठे या निघून आले कुठे या निघून पंढरपूर या भागाला पंढरपूर या रस्त्याला पंढरपूर या भागाला पंढरपूर या रस्त्याला तारणी होत या करीत तारणी होत या करीत त्याचे बघाया वेळेला त्याचे बघाया टायमाला पिंजरा बनाया सोने का पिंजरा बनाया सोने का ताला लगाया चांदी का काय झालं त्या ठिकाणी जसं बरं काय विचार केला म्हणाला त्याच मात्र घराला घेऊची चारणी करण्यासाठी निघून जाणी आला चाललेल्या ओळीसाठी अर्जुन बोंद्रे ह्या भक्तानं या ओळीकार मंडळासाठी 201 रुपये बक्षीस दिल्यात मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी ज्यांनी जसं मला एका हाताने दिलं त्या बाळू मामानं 10 हाताने देऊन चालू दे त्यांचं घर भरू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो माझ्या देव मामाला बाळू मामाला रात्र करावी भक्ताची याद आला जसं बरं का त्या ठिकाणी हे बरं का रुकडी माणगावचं धनगर त्या ठिकाणी हे सर्व मेंढके मिळून त्या ठिकाणी कोकण भाग लागलं होतं सोडायला त्याच वेळेला कोकण भाग सोडायला निघून चालली असायला चालणी करण्याला पर मुलकाला पंढरपूर भागाला जसं या पंढरपूर भागाला त्या ठिकाणी रेमझेम लागलं होतं पाऊस पडायला त्याच वेळेला रेमझेम पावसाची सुरुवात असायला विचार केला धनगराने म्हणाला मेंढीला माझ्या मात्रे सारा पाहिजे साहेबलाल. आला साहेबलाल पांडुळे त्या चाललेल्या ओळीसाठी त्या भक्तानं 201 रुपये बक्षीस दिलाय मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे ऋणी आहे ज्यांनी जसं मला एका हाताने दिलं त्या लक्ष्मीने या बाळू मामानं 10 हाताने देऊन चालू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो त्याचप्रमाणे विक्रम भोवर त्या भक्तानं त्या मंडळासाठी 201 रुपये बक्षीस दिलाय मंडळाच्या वतीने त्यांचे मी पूर्णपणे आभारी आहे ज्यांनी जसं मला एका हाताने दिलं त्या बाळू मामानं 10 हाताने देऊन चालू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो गणपती पाहुणे याही भक्तांना चाललेल्या ओळखदार मंडळाला 101 रुपये देणगी दिले तर मामाने त्यांना 10 ताण देतील तसं त्या बाळू मामानं त्या ठिकाणी लहान वयात त्यांच्या संघ होतं या ठिकाणी रुकडी माणगावचं धनगर त्या ठिकाणी शेळ्या मेंढ्यावर का राखत राखत त्याच वेळेला निघून मात्र चालले आसाईला पंढरपूर भागाला त्या वेळेला संभाजी शेळके त्या भक्तानं त्या ओळखदार मंडळासाठी 101 रुपये बक्षीस दिलाय मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे ज्यांनी जसं मला एका हाताने दिलं त्या बाळू मामानं 10 हाताने देऊन चालू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो राजेंद्र गावडे राहणार निमगाव या भक्तानं आपल्या चाललेल्या ओळीसाठी 201 रुपये बक्षीस दिलाय मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे ज्यांनी जसं मला एका हाताने दिलं त्या लक्ष्मीनं या बाळू मामानं 10 हाताने देऊन त्यांचं घर भरू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने महिला भावी भक्तांना विनंती आहे कृपया सगळ्या महिलांनी भांडे घालण्यासाठी जायचे लवकर जरा भांडे घालण्यासाठी सर्व कैलास झांजे ह्या भक्तानं ह्या चाललेल्या ओळीसाठी 101 रुपये बक्षीस दिलाय मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे विचार केला मनाला चालणी करण्यासाठी निघून मात्र त्याचप्रमाणे
नवनाथ कोलरकर ह्या भक्तानं चाललेल्या ओळीसाठी 101 रुपये बक्षीस दिलाय. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभार आहे. ज्यांनी जसं मला एका हातात दिलं या बाळू मामानं या लक्ष्मीनं 10 हातात देऊन चालू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो. रमेश पंदा फुले या भक्तानं या ओळीसाठी 101 रुपये बक्षीस दिलाय. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभार आहे. ज्यांनी जसं मला एका हातात दिलं या बाळू मामानं 10 हातात देऊन चालू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो. परमेश्वर देवकते या भक्तानं चाललेल्या ओळीसाठी 101 रुपये बक्षीस दिलाय. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभार आहे. ज्यांनी जसं मला एका हातात दिलं या बाळू मामानं 10 हातात देऊन त्यांचं घर भरू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो. रावसाहेबांना देवकते या चाललेल्या ओळीसाठी या बाळूमामाच्या कथेसाठी 501 रुपये बक्षीस दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभार आहे. ज्यांनी जसं मला एका हातात दिलं या बाळू मामानं त्या लक्ष्मीने त्यांचं घर भरू दे त्यांचं आरोग्य चांगलं ठेवू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने मी विनंती करतो. त्याचप्रमाणे रामेश्वर मोगे ह्या भक्तानं चाललेल्या ओळीसाठी 101 रुपये बक्षीस दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभार आहे. ज्यांनी जसं मला एका हातात दिलं या बाळू मामानं या लक्ष्मीनं 10 हातात देऊन त्यांचं घर भरू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो. त्याचप्रमाणे तन्मय देवकते त्या भक्तानं 101 दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभार आहे. ज्यांनी जसं मला एका हातात दिल्यात त्या बाळू मामानं 10 हातात देऊन चालू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो. मात्र पंढरपूर भागाला तात्या हिंगोळे या भक्तानं चाललेल्या ओळीसाठी 101 रुपये बक्षीस दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभार आहे. ज्यांनी जसं मला एका हातात दिलं त्यावेळी का बाळू मामानं 10 हातात देऊन चालू दे त्यांचं घर भरू दे माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो. त्याचप्रमाणे बबन गोंधळ या भक्तानं चाललेल्या ओळीसाठी 101 रुपये बक्षीस दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. ज्यांनी जसं मला एका हातात दिलं या बाळू मामाने 10 हातात देऊन त्यांचं घर भरू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो. संदीप अवसर या भक्तानं 111 रुपये दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. ज्यांनी जसं मला एका हातात दिलं या बाळू मामानं या लक्ष्मीनं 10 हातात देऊन चालू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो. बाप्पा पेढे या भक्तांना या मंडळासाठी 101 रुपये दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. ज्यांनी जसं मला एका हातात दिलं या बाळू मामानं 10 हातात देऊन त्यांचं घर भरू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो. विलास बोरकर या भक्तानं चाललेल्या ओळीसाठी 101 रुपये दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. या बाळू मामानं या लक्ष्मीनं त्यांचं घर भरू दे त्यांचं आरोग्य चांगलं ठेवू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो. शहाजी सूळ या भक्तानं चाललेल्या ओळीसाठी 101 रुपये दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. ज्यांनी जसं मला एका हातात दिलं या बाळू मामानं या लक्ष्मीनं त्यांच्या घरात सतत राहू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो. सुमनताई पांडुळे यांनी आपल्या मंडळासाठी 51 रुपये बक्षीस दिल्यात. मंडळाच्या वतीनं त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. ज्यांनी जसं मला एका हातात दिलं या बाळू मामानं या लक्ष्मीनं त्यांचं घर भरू दे त्यांचं आरोग्य चांगलं ठेवू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो. माजी सरपंच भीमराव मळसीकर या सरपंचानं या आपल्या मंडळासाठी 501 रुपये बक्षीस दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. ज्यांनी जसं मला एका हातात दिलं या बाळू मामानं या लक्ष्मीनं त्यांचं घर भरू दे त्यांचं पदवी असंच पुढे वाढत जाऊ दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने मी विनंती करतो.
शिवराम बाबू या भक्तांना आपल्या मंडळासाठी 101 रुपये बक्षीस दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी. ज्यांनी जसं मला एका हातान दिलं त्या बाळू मामानं त्या लक्ष्मीनं 10 हातान देऊन चालू दे, त्यांचं घर भरू दे, माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो. बबन लोकरे राहणार लवळ या भक्तानं मंडळासाठी 101 रुपये बक्षीस दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. या बाळू मामानं त्यांचा लवळ गावचा कुरुंदास एकनाथ महाराज त्यांचं घर भरू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो. आप्पासाहेब पांडुळे या मित्रानं मंडळासाठी 101 रुपये बक्षीस दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. ज्यांनी जसं मला एका हातान दिलं या बाळू मामानं या लक्ष्मीनं त्यांचं घर भरू दे, त्यांचं आरोग्य चांगलं ठेवू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो. वैभव देवकते या भक्तानं बाळूमाच्या ओळीसाठी 101 रुपये बक्षीस दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. ज्यांनी जसं मला एका हातान दिलं या बाळू मामानं 10 हातान देऊन चालू दे, त्यांचं आरोग्य चांगलं ठेवू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो. मेजर बाळासाहेब कोळेकर 551 रुपये दिल्यात. या भक्तानं मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. ज्यांनी जसं मला एका हातान दिलं या लक्ष्मीनं या बाळू मामानं त्यांचं घर भरू दे, त्यांचं गोड सुखी समाधान ठेवू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती. विचार केला मनाला त्याच मात्र वेळेला चालणी करण्यासाठी निघून गेली मात्र पंढरपूर भागाला. जसं या पंढरपूर भागाला लहान वयात बाळू मामा चारणी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला होता या ठिकाणी. आणि असला त्याच मात्र वेळेला एवढ्या त्या वेळेला एवढ्या त्या टाईमाला एवढ्या त्या वेळेला एवढ्या त्या टाईमाला पंढऱ्या पोराला आषाढीच्या वारीला आषाढीच्या वारीला आषाढीच्या वारीला पंढऱ्या पोराला पंढऱ्या पोराला. राजवीस वसंत शिंदे राजवीर संतोष शिंदे यांनी आपल्या मंडळासाठी 101 रुपये बक्षीस दिल्यात. त्या मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. बाळू मामा त्यांचं आरोग्य चांगलं ठेवू दे, त्यांना सुखी समाधान ठेवू दे मंडळाच्या वतीने आभारी आहे. बाळाला चांगली बुद्धी दे, चांगलं शिक्षण होऊ दे. विठ्ठल भुसकर या भक्तानं चाललेल्या ओळीसाठी 101 रुपये बक्षीस दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. ज्यांनी जसं मला एका हातान दिलं त्या पांडुरंगाने त्या बाळू मामानं 10 हातान देऊन चालू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो. मस्को पारके या भक्तानं चाललेल्या ओळीसाठी 101 रुपये बक्षीस दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. ज्यांनी जसं मला एका हातान दिलं या पांडुरंगाने या बाळू मामाने 10 हातान देऊन चालू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो. नानाबाई रतन भोसले चाललेल्या ओळीसाठी 101 रुपये दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. या पांडुरंगाने या बाळू मामाने 10 हातान देऊन चालू दे, त्यांचं घर भरू दे मंडळाच्या वतीने आभारी आहे. संस्कृती भुसकर यांनी आपल्या मंडळासाठी 101 रुपये बक्षीस दिल्यात. मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे. ज्यांनी जसं मला एका हातान दिलं या बाळू मामाने या पंढरीच्या पांडुरंगाने 10 हातान देऊन चालू दे अशा माझ्या मंडळाच्या वतीने विनंती करतो.
आकाश माळशेकर यांनी आपल्या मंडळासाठी 201 रुपये बक्षीस दिल्यात। मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे। ज्यांनी जसं मला एका हाताने दिलं, या बाळू मामानं, या पंढरीच्या भगवंतानं 10 हाताने देऊन चालू दे, त्यांचं घर भरू दे। मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे। त्याचप्रमाणे नाना गलांडे या भक्तानं आपल्या ओळीकार मंडळासाठी 101 रुपये बक्षीस दिलाय। मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे। ज्यांनी जसं मला एका हाताने दिलं, या पांडुरंगानं, या बाळू मामानं त्यांचं घर भरू दे। मंडळाच्या वतीने मी आभारी आहे। नामदेव पांडोळे पिंपरीकर याही भक्तांना ओळीकार मंडळाने 101 रुपये दिले, तरी बाळूमामाने त्यांना 10 हाताने देतील भक्त येईल नका। संतोष पांडोळे या भक्तानं चाललेल्या ओळीसाठी 101 रुपये बक्षीस दिल्यात। मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे। या बाळू मामानं, या लक्ष्मीनं त्यांचं घर भरू दे। मंडळाच्या वतीने मी आभारी आहे। दादा भुतकर याही भाविक भक्तांना ओळीकार मंडळाने 101 रुपये दिले, मंडळाच्या वतीने त्यांचा पूर्णपणे आभार आहे। भगवंतांना त्यांना 10 हाताने देवावे। प्रदीप बाळासाहेब गोंगडे यांनी आपल्या मंडळासाठी 151 रुपये बक्षीस दिल्यात। मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे। ज्यांनी जसं मला एका हाताने दिलं, त्या पांडुरंगानं, या बाळू मामानं त्यांना 10 हाताने देऊन चालू दे, त्यांचं घर भरू दे। मंडळाच्या वतीने मी आभारी आहे। प्रशांत गांगर्डे याही भाविक भक्तांना चाललेल्या ओळीकार मंडळाने 101 रुपये देणगी दिलेली आहे, तरी मंडळाच्या वतीने त्यांचा पूर्णपणे आभार आहे। विषय दीपक अशोक कर्डिले याही भाविक भक्तांना चाललेल्या ओळीकार मंडळाने 101 रुपये दिले, तरी मंडळाच्या वतीने त्यांचा पूर्णपणे आभार आहे। भीमराव वाघमोडे या भक्तानं या ओळीकार मंडळासाठी 101 रुपये बक्षीस दिल्यात। मंडळाच्या वतीने त्यांचं मी पूर्णपणे आभारी आहे। ज्यांनी जसं मला एका हाताने दिलं, त्या पांडुरंगानं, या बाळू मामानं 10 हाताने देऊन चालू दे, त्यांचं घर भरू दे। मंडळाच्या वतीने मी आभारी आहे। धन्यवाद। सार्थक होईल नर जन्माचे तरुण या सत्संग, आई बापाची सेवा केल्यावर भेटल पांडुरंग, आई बापाची सेवा केल्यावर भेटल पांडुरंग। आई बापाची सेवा केल्यावर भेटल पांडुरंग, आई बापाची सेवा केल्यावर भेटल पांडुरंग। सेवेमध्ये झाला मान, भेटाई आला भगवान, उभे केले पांडुरंगाला।